मित्रांनो, तो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी स्कॅट ट्रेडरवर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं 1400 रुपये प्रॉफिट झालं आहे. ठीक आहे, एका लॉटने मी ट्रेड करतोय. तर एका लॉटने ट्रेड करण्यामागचं रिझन काय ते मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो. हे जे मी इंडिकेटर किंवा जे प्राइस ॲक्शन वापरले ती का वापरले, कशी वापरले, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे उद्या एक ॲक्च्युली ह्याचा इंडिकेटरचा एक व्हिडिओ घेऊन येतो की ॲक्च्युली हा सेटअप कसा होता आणि कसा ट्रेड इनिशिएट केला. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या आणतो. पण आजचा ट्रेड घेण्यामागचं मी रिझन तुम्हाला सांगतो. ही जी ब्लॅक लाईन दिसते ही आहे प्रिवियस डेचा लो. मी प्रिवियस डेचा लो किंवा हाय याच्यावरती जास्त कन्सिडर करतो. तर हा आपली 5 तारीख आहे. तर ऑब्वियसली ह्याचं मी सगळे झोन्स कवर करण्यासाठी कॅन्डलचा लो मार्क केला. तर तुम्ही बघू शकता पहिली रेड कॅन्डल बनली, सॉरी 2 मिनटं, पहिली 5 मिनिटचा टाईम फ्रेम आहे. पहिली रेड कॅन्डल बनली. पहिली 15 मिनिटाचं मी ट्रेड इनिशिएट करत नाही, 9:30पर्यंत. 9:30पर्यंत वेट करतो, म्हणजे फर्स्ट 2 आणि 3 कॅन्डल्स वेट केला. नंतर एक पुल बॅक घेतला. बघू शकता बरोबर ह्याच कॅन्डलचा ही जी लाईन आहे ब्लू कलरची याचाच एक सपोर्ट घेतला. इथे सॉरी इथे रेजिस्टन्स फेस केला कॅन्डलने आणि कॅन्डलने बॉटमला ट्रेड इनिशिएट केला. तर आपला प्रॉपर ट्रेड इथेच बनवू शकत होता ह्या कॅन्डलला. ही जी मोठी कॅन्डल आहे 950ची, पण मी का नाही घेतला, कारण खाली प्रिवियस डेचा जो लो होता किंवा प्रिवियस डेचा लो किंवा ओपनिंग प्राइस हे दोघांची सुद्धा इथे एक चांगला मोठा सपोर्टचं काम करतं. कधी पण देणार तेव्हा प्रिवियस डेचा लो, हाय आणि ओपनिंग कॅन्डल आणि क्लोजिंग कॅन्डल हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतात हे मेजर फॅक्टर्स आहेत की रेजिस्टन्स आणि सपोर्टचं काम करतात. प्रिवियस डेचा लो, हाय, क्लोजिंग आणि ओपनिंग प्राइस हे कधी पण देण्यात तेव्हा हे 4 तुमच्याकडे पॅटर्न किंवा लाईन्स ह्या ड्रॉ केलेल्याच पाहिजेत. तर ऑब्वियसली मी ही लाईन ड्रॉ केली होती. ह्या कॅन्डलने जसा ब्रेकआउट दिला तसा माझा इथे ट्रेड बनला. ठीक आहे, मी काय जास्त मुवमेंट कॅप्चर नाही केली. इथे बघू शकता निफ्टीने सलग बॅक टू बॅक 3 कॅन्डल देऊन 38 म्हणजे जवळजवळ 15 ते 20 पॉईंट हिने सलग दिले. नंतर मार्केटने कन्सोलिडेट, बघू शकता आज पूर्ण दिवस मार्केट साईडवेज राहिलं. तर आपण बऱ्यापैकी मुवमेंट अशी ही कॅप्चर केली आहे. हा जर आपल्याला अजून जास्त पॉईंट्स कधी कॅप्चर करता आले असते, ही जर इथे खाली जर हा सपोर्ट नसता, जर सपोर्ट इथे असता, तर ऑब्वियसली ह्या कॅन्डलच्या ब्रेकआउट ह्या ज्या दोन्ही ब्लू लाईनचा रेजिस्टन्स फेस केला, सपोर्टला ब्रेकआउट दिला, तर आपण ऑब्वियसली ह्याच कॅन्डलला ट्रेड इनिशिएट केला असता. आणि बघू शकता आपल्याला किती चांगल्या प्रकारे 70 म्हणजे ऑलमोस्ट 40-50 पॉईंट आपल्याला इझिली इन द मनीचा कॉल जर आपण पुट घेतला असता तर 60 ते 70 पॉईंट इझिली कॅप्चर झाले असते. तर हेच होतं लॉजिक. तर हे बघू शकता आजचं माझं प्रॉफिट जास्त मोठं नाही आहे, पण ठीक आहे, एका लॉटने ट्रेड करतोय आपण. हळूहळू ह्या व्हिडिओच्या सेशनमध्ये किंवा चॅलेंजमध्ये हळूहळू आपण लॉट साईज वाढवत जाणार आहे. ठीक आहे, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.